रेडिओ सिटी 95 FM यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. त्याचं नाव आहे ओटकार. या निमित्ताने RJ प्रथम यांनी लोकमान्य वृत्तवाहिनीशी संवाद साधलेला आहे. बघूया काय म्हणतात ते. नमस्कार, मी सुरेश चव्हाण. लोकमान्य न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. खरं तर उद्या 20 तारीख आणि ज्या तारखेची आपण वाट बघत होतो मतदानाची, खरं नाशिकमध्ये तो दिवस उद्या उगवतोय. काही क्षणात जर बघायला गेलं, काही कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना घराच्या बाहेर पडायचं आहे आणि मतदान करायचं आहे. पण याच्यासाठी जर बघायला गेलं तर नाशिकमध्ये 95 FM रेडिओ सिटी यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. आपल्यासोबत RJ प्रथम आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय की ओटकार नेमकं काय. नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मतदान उद्या आहे आणि त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो आहे. वोटकार ही अशी संकल्पना आहे सर, ज्यामध्ये आम्ही लोकांना म्हणतोय की आम्ही तुमच्याकडे येऊ, तुम्हाला कारमध्ये बसवू, तुमच्या वोटिंग बूथपर्यंत घेऊन जाऊ आणि परत सोडून देखील देऊ. याचा उद्देश असाच आहे की आपल्या नाशिकमध्ये मतदानाची जी टक्केवारी आहे ती वाढायला हवी. येस, खरं तर फार महत्त्वाचा विषय आहे. मतदानाची टक्केवारी वाढायला हवी. पण यासाठी हे लोक जे आपल्यासाठी मेहनत करतायत, मेहनत घेऊन आपल्यासाठी हा उपक्रम राबवत आहेत, आपलं देखील कर्तव्य आहे की आपण त्याला प्रतिसाद देणं. आणि घराच्या बाहेर बघा ना, इतकी सोपी गोष्ट आहे ना की आपल्या घरापर्यंत गाडी येते, आपल्याला बसवते आणि तिथपर्यंत नेते. एवढंच नाही तर मतदान केल्यानंतर परत सुखरूप आपल्या घरापर्यंत पोहोचवत आहेत. आणि परत एकदा मी तुम्हाला विनंती करतो की नाशिककरांनी घराच्या बाहेर पडायचे. ऊन असेल, काही कारण असेल, कुठली सबब न सांगता काय आव्हान कराल? मी फक्त एवढंच सांगेन की आपल्या सीमेवर जे आपले लढवय्ये सगळे असतात, सगळे आपले भावंड आहेत, ते आपल्या सीमेचे नेहमीच रक्षा करत असतात. आणि आपण सुद्धा आपल्या या लोकशाहीची रक्षा नक्कीच करायला हवी. आपण सुद्धा मतदान जे आहे, नक्कीच आपला हक्क जो आहे तो बजवायला हवा. एवढंच मला तुम्हाला म्हणायचं आहे की बाहेर पडा, मतदान करा. #वोटकर नाशिककर. सगळे प्रशासन, सगळे लोक सज्ज आहे उद्यासाठी. येस, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा रेडिओ सिटी आणि लोकमान्य वृत्तवाहिनी आपल्या सगळ्यांना आव्हान करते आणि त्याला प्रतिसाद द्या. थँक्यू.